नमस्कार, मी दीपाली डीकेज क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत। आज मी अगदी बाहेर मिळतात तसेच कुरकुरीत मसाला शेंगदाणे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे 2 मोठे वाटे शेंगदाणे, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट। या तिखटामध्ये तिखट आणि रंगाचेही तिखट आहे। सर्वात आधी एका भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून ते शेंगदाण्याला लावून घ्यायचं आणि 20 मिनिटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचे आहेत। आता 20 मिनिटं झालेले आहेत। शेंगदाणे आता थोडे कोरडे झालेले आहेत, तर आपण आता बाकीचं साहित्य त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर सुरुवातीला त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकायचं 3 चमचे, तांदळाचं पीठ 3 चमचे, आणि कॉर्नफ्लोअर 2 चमचे टाकायचं आणि तिखट टाकायचं 2 चमचे मी तिखट घेतलेलं आहे। आणि थोडंसं मीठ टाकायचे वरून, कारण मीठ तसं कमीच लावायचं, कारण आपण आधी शेंगदाण्याला मीठ लावलेलं आहे। आणि थोडं पाणी टाकून त्यामध्ये सर्व शेंगदाण्यांना आपण पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। जास्त ओले नाही करायचे, अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला ते करून घ्यायचे आहे। आता आपण इथे बघू शकता सर्व शेंगदाणे मस्त पीठ लावून झालेले आहे। सर्व शेंगदाण्याला कोटिंग झालेलं आहे। आता आपण ते 5 ते 10 मिनिटांनी लगेच तळायला घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं। गरम तेलातच शेंगदाणे टाकायचे आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। गॅस एकदम स्लो नाही करायचा, कारण खूप तेलकट होतात कमी ठेवल्यामुळे, म्हणून मीडियम ते हाय हीटवर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। बघा आता इथे आपले शेंगदाणे मस्त तळले गेलेले आहेत। आता ते काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम कुरकुरीत मसाला शेंगदाणे तयार करू शकता। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।